संपूर्ण शूटिंग करा. हे वाजव ते सामान दिलं का? हा दिलंय दिलंय. हा दादा माझा रोड आहे बरं का. 50 लाख रुपये आम्हाला मार्च पर्यंत दादा. रोड पुढे थांबले रे आता. पुढे थांबला आता. ए बाळा नाही मी नाही आता. यांनी ते 32 लाखच टाकले. कसं काय असं झालं? इकडे 50 लाख टाकले आणि ते विविधा पण 50 लाख दादा. त्याची अरे इकडे बोला गणपती बाप्पा. इकडे ना राहू दे आता. या सरपंच जवळून घे जवळून मोठेमळाचा हा अतिशय महत्वाचा रस्ता अनेक दिवसापासून मागणी होती आणि या रस्त्याची आता प्रत्यक्षात संपलेली आहे. 50 लाख रुपयाचा निधी आपण वितरित केलेला आहे आणि हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. कॉन्ट्रॅक्टरकडून आपण चांगलं काम करून घ्यायचा आपला निर्णय झालेला आहे. आपण सर्वांनी सर तुम्ही जयसिंग भाऊ सरपंच आपण सर्वांनी लक्ष घालून रस्ता चांगला करायचा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पोटेमळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. कालच्या निवडणुकीमध्ये पोटेमळाने मला फार वरचं मतदान दिलं, मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र आहे आपल्या सर्वांचं काम करण्यासाठी. आपल्या मुंजाबाच्या इथं पण थोडा भरावा करायचा आहे. त्याला सुद्धा आपली 10 लाख रुपयाची मागणी आहे. ती सुद्धा मागणी मी ग्रँटेबल करतो, ती मान्य करतो आणि विकास कामासाठी आपण कटिबद्ध आहोत. मला हे पिंपरी पेंढरं गाव अतिशय चकाचक करायचं, कारण हे गाव पिंपळवडीच्या हद्दीला लागून आहे. अतिशय आमच्या जवळचं गाव आहे आणि सगळे तुम्ही आम्ही एक परिवारातली मंडळी आहोत. त्यामुळे आपल्याला विकास कामं करत असताना नेहमी प्रत्येक असलेल्या योजनांमध्ये मी कुठे ना कुठे तुमची सगळी कामं बसवणार आहे आणि ती कामं पूर्णत्वाला नेणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सन्मान्य सुरेखाताई भेटेकर उपस्थित आहेत. पिंपळवडीच्या प्रथम नागरिक सन्माननीय मेघाताई काकडे, मयूरजी पवार, बट्टीजी कोकणे, आदरणीय आमचे मित्र रवीजी डावकर, सन्माननीय या विभागाचं नेतृत्व आदरणीय वेटेकर सर, रामदास शेठ वेटेकर, सन्माननीय जयसिंगजी पोटे, सोपनराव, बाळशाराम शेठ खिल्लारी,
संकेत लाईट आणि चालू आमचा सचिन कदम उपस्थित, आमचा विशाल असेल, रमेश शेठ नवले आहे उपस्थित, आणि सगळे खरं सचिनजी गोलम उपस्थित आहे, आमच्या युवा सेनेचे सरपंच विशाल आहे आमचा, सुभाष दादा साने, आणि आपण सगळेच मंडळी या सारे ठिकाणची जी लोक आहेत, विषय म्हणजे तुम्ही सगळी मंडळी, तर त्या गावातली मंडळी ही त्या ताकदीने आपापल्या गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. आपण सगळी मंडळी उपस्थित आहात. मला थोडा उशीर झाला, माफ करा, मी 5ची वेळ दिली होती, आता घड्याळामध्ये 8:30-9 वाजले. तर माझं असंच आहे जरा माणसं मला काही लुटत नाही, आठवत नाही, मी करायचे मला उद्घाटन करत नाही, मी लोकांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी पुढे जात नाही. अजितदादा वाघ या ठिकाणी जावाई पिंपरी पेंढारचे या ठिकाणी उपस्थित आहात, हे पण आलेले आहेत. आपण सगळी मंडळी करतो उपस्थित आहात. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, हा रस्ता कितीपर्यंत जातोय, हा पूर्ण होतोय का तेवढ्या रुपयात बघा. नाही होत. जर नसेल होत तर मला अर्धवट रस्ता करायची सवय नाही आहे. अर्धा राहिला असेल तर सचिन आपण इथं आहात, मला उद्या जे मी एस्टिमेट करायला तिकडे सांगतोय त्याच्यावर हा स्व रस्ता किती अर्धा राहतोय, कारण अर्धे रस्ते आपण करा. पूर्ण पण आपल्याला नगरपालिका निधी वितरण करायचं आहे, तेवढं आपण करा. आपण सर्व जमलात, माझी उशीर वाट पाहिली, मी मनापासून धन्यवाद करतो. आणि गणेशच्या मातोश्रीला सांगतो, गणेश हा चांगला मुलगा आहे, माझ्यावरून नेहमी असतो संपर्कात, तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही. म्हणजे असे पुन्हा माझ्या नेहमी सहवासच असतात. गणेशच्या बाप्पा तुम्ही काळजी करू नका, गणेश माझ्या सहवासात. आणि शरद दादाला तसं काही वळण नाही रात्रीचं, एवढं आपले मुलं काही बिघडून देणार नाही, काळजी करू नका, माझ्या सहवासात असतील ते राहतील. आणि मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि मी सरपंचाचा विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा समारोप करावा. आमची अजून एक मागणी कॅनॉलच्या तिथे ना शिडी पूल पाहिजे. म्हणजे कालवा नाही का आपण केला तशा पद्धतीने लोखंडी केलं तसं आवडलं. हा दुर्गुडपठार गेला तसं. लोखंडीच पाहिजे. आम्हाला महिलांना आहे ना 2 किलोमीटर चालत असा पेरा घालून मग यांच्या घरांक जावं माहेर कोणतं आहे? माहेर ओतूर. गाडवे काय गाडव्याची? आपलं कोणतं आहे? काय आठवते कडतं? आपलं कुठलं आहे माहेर? बदकी शिंगोट शिंगोटे. बोला. रेणावडी एवढे का आपण? जाऊबाई हा बोला पुढे. तिकडं काय आंधळे शिर्के काय गोडसे बघा किती नाव पाठ बघा महाराष्ट्र पाठ. आज पिंपरी पेंढार एक मिनिट जरा. हे बाबा त्याचा लोखंडे पुलाचा पण उद्या बघून घ्या आपण मागच्या वेळेला कसं तुमचा लोखंडे पूल तातडीने करतो 1 महिन्याच्या आतमध्ये. विशेष ते तर आम्हाला तातडीने केलंच नाही. 1 महिन्याच्या आतमध्ये करतो. हो, जागा पण दाखवून देतो आम्ही, त्याचं पण उद्घाटन 1 महिन्याच्या आत. कुठे आहे आपला ऋषी कुठे आहे? ऋषी कुठे? अरे सरकारचा फंड नाही, सरकारचा फंड. मला सांग का बघा आमच्यावरून काही येणार नाही. हजारो कोटीची प्रॉपर्टी मागे जर राहिलं त्याचा काही फायदा होत नाही. जो माणूस करतो ना त्याने त्या पैशाचा उपभोग घेतला पाहिजे. मी लोकांना दोन उपभोग घेतो. मुलाची शिक्षण करणं, मुलाच्या अडचणी दूर करणं, त्यांना उभं करणं, तुमच्या असे ध्येय लोखंडे दूर करणं, पेवर क्रॉस करणं. बघा तुमच्या रानबाबाजवळ आणि पिंपरी पाड्याचं तुमचं जे देवळे ना सीताराम बाबा खंडोबा हे सगळे माझ्या खिशातले पैसे आहेत. बरं का सर, हे सगळे माझ्या खिशातले पैसे. आम्हाला या सवय लागलेल्या आहेत. बघा लोक खूप वाईट मार्गाला पैसे उधळतात, आम्ही जनतेच्या हितासाठी पैसे उधळतो. त्यामुळे तुमचा हा 1 महिन्याच्या आतमध्ये मी पूल करणार म्हणजे करणार. 1.5 किलोमीटर तुम्हाला चालू देणार नाही. काय बोला. आज पिंपरी पेंढार या ठिकाणी साळशेत या ठिकाणी आज जवळजवळ 50 लाख रुपयाचं रस्त्याचं काम आपल्याला मंजूर आहे. आणि जे आता महिलांनी प्रश्न मांडला पिंपळगाव जोगा कालवा आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा अनेक नेते मंडळी मी स्वतः आम्ही बऱ्याच वेळा पाहून गेलो, करतो म्हटले पण काही शिडी पुलाचं काम झालं नाही. त्यामुळं त्या महिलांची मागणी आपण निश्चितपणाने पूर्ण कराल यात खात्रीचे. आणि दादा दुसरा एक असा प्रश्न आहे, हा नवलेवाडीला मुख्यमंत्री याच्यातून हा रस्ता मंजूर आहे. स्थानिक पातळीवर जरा काही प्रॉब्लेममुळं त्या रस्त्याचं काम स्थानिक जरा अडचणीमुळं त्या रस्त्याचं काम रखडलं आहे. ते कॉन्ट्रॅक्टर बेलेकर आहे
तर आपण त्यांच्याशी जरा संपर्क साधून त्या रस्त्याचा या रस्त्याची. याच्या जानेवारी चालू करून ठरले ना आता कुठला महिना आहे जानेवारी डिसेंबरच आहे ना आणि मग जानेवारी मध्ये चालू करायचं ठरलंय ना आता जाताना बघणारच. स्थानिक पातळीवर लोकांनी पण सहकार्य केलं पाहिजे. जानेवारी मध्ये मीटिंग झाली रस्ता पण पाहिजे जागा गेली नाही पाहिजे. नाही, जागा जाऊ दे दादा. गेले तर उलट ते होऊन जाऊ दे. अहो, पण ते स्थानिक पातळीवर म्हणजे कसं आहे आता आपल्याला किती अडचणी आल्या बरं, आपल्याला किती अडचणी आल्या किती वेळा आपण त्या ठिकाणी गेलो. त्यामुळे ते रस्त्याचं काम जानेवारी मध्ये काम चालू होईल तर काम पूर्ण होतं तेवढं आमचं भराव्याचं फक्त मार्च पर्यंत आमच्या यात्रेचं स्वरूप आहे दादा. तेवढं फक्त आम्हाला भराव्याचं 10 लाख रुपयाचा निधी तात्काळ तेवढं नाही. भराव्याचं काम झालं ना तिथं ग्राउंड पण मोठं होईल आणि मी पुढील आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन टाकते. चला नवलवाडी.